हॅलो फ्रेंड्स, तर आज आपल्याला बनवायचे आहेत आप्पे रेसिपी। तर बघा, त्यासाठी आपण कुपनाचा तांदूळ घेतलेला आहे 3 वाट्या। तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने ते 1 दिवस पूर्ण भिजाय घालायचं आहे। त्यानंतर संध्याकाळी आपल्याला दळायचं आहे। तर आपण त्याची बारीक पेस्ट वगैरे दळून वगैरे घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला बघा तेल तापाय ठेवलेलं आहे। जिरी मोहरीचा तडका द्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण जिरी मोहरी गरम करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला लगेच यामध्ये आपण दळून घेतलेला आहे त्यामध्ये तडका टाकायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण तडका टाकलेला आहे आणि आपण हिरव्या मिरच्या, टोमॅटो, एक कांदा कट करून घेतलेला आहे तो पण त्यामध्ये टाकायचा आहे। सुरुवातीला हिरव्या मिरच्या टाकायच्या, त्यानंतर लगेच टोमॅटो पण टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर चिरलेला कांदा आहे तो आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे। त्यामध्ये ते आता हलवून घ्यायचं आहे, पूर्ण एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मीठ पण आपण टाकणार आहोत। थोडंसं मला घट्ट प्रमाण वाटतं या, तर पाणी पण ओतायचं आहे आपल्याला। मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार। मीठ टाकल्यानंतर हलवून घ्यायचं आहे। मीठ पूर्ण मिक्स झालं पाहिजे। त्यानंतर आपल्याला पॅन तापायला ठेवलेला आहे, आप्पे पॅन। त्यामध्ये थोडीशी तेलाची धार पण टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे, जेणेकरून असं सरसरीत पीठ बनवायचं आहे। थोडंसं घट्ट पण ठेवायचं आहे, पण थोडंसं पातळ बनवायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण पॅन तापायला ठेवलेला आहे, तो यामध्ये टाकून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपले आप्पे पॅनमध्ये आपण एक एक करून त्यामध्ये लगेच टाकून घेणार आहोत चमच्याच्या साहाय्याने। तर माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे। कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही कमेंट करून पण विचारू शकता। तर बघा, अशा पद्धतीने आपण सगळे थोडे थोडे भरून घेतलेले आहेत। कोणाच्यात कमी असेल तर परत आपण त्यामध्ये टाकलेले आहेत। तर बघा, याला आता काय काय ह्याला बुडबुड्या सुटलेल्या आहेत, म्हणजे ते फुगण्याची प्रोसेस त्याची चालू झालेली आहे। बघा कशी पांढरे शुभ्र दिसत आहेत हे। आपण 2 मिनिटं त्याला झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवलेलं आहे। तर बघा, अशा पद्धतीने हे तयार झालेले आहेत। आता खालची क्रिस्पी बाजू पूर्ण त्याची झालेली आहे, तोपर्यंत आपण वेट केलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीने आता त्याला बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे। तर आपण त्याला आता पलटून घेणार आहोत चमच्याच्या साहाय्याने। तर बघा, अशा पद्धतीने आता पूर्ण तळून झालेले आहेत आपले। एक बाजू त्याची पूर्ण क्रिस्पी झालेली आहे। आता दुसरी बाजू आपल्याला पाहिजे आहे त्याची। एक एक पलटून घेणार आहोत। पहा, आता एक एक पलटायला सुरुवात केलेली आहे। तर बघा, पाठीमागची बाजू त्याची कशी अशी लालसर रंग आलेला आहे, खूप सुंदर रंग आलेला आहे याचा। तर काही काही कडेचे आहेत ते व्हाईट राहिलेले आहेत, तर आपण परत एकदा त्याला भाजून घेणार आहोत व्यवस्थित। बघा, अशा पद्धतीने आपण पलटून घेतलेले आहेत। तर खूप टेस्टी होतात हे आप्पे, एकदा नक्की करून पहा। डाळ तांदूळाचे खूप सुंदर होतात। तर बघा, अशा पद्धतीने आपले आप्पे खाण्यासाठी रेडी आहे। सांबार केलेला आहे आणि खोबऱ्याची चटणी पण बनवलेली आहे मी। तर बघा, अशा पद्धतीने हा बघा बर्थडे आहे। तर अशा पद्धतीने आपण छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे।
हळदी कुंकू, थोडीशी तांदूळ, साखर, अंगठी, दिवा. तर अशा पद्धतीने बघा सर्वांनी ओवाळून घेतलेलं आहे. ही आहे वसू. अथर्व. छोट्या मुलांचा खूप नाद असतो. ही आहे डिंपल. मला सगळ्यांनी गिफ्ट वगैरे दिलेले आहेत. आणि सगळ्यांनी ही आहे साक्षी. तर अशा पद्धतीने बघा आपण छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे बर्थडेचं. अशा पद्धतीने आपण सेलिब्रेशन केलेलं आहे छोटंसं. आता केक वगैरे कट केलेला आहे. बघा ही छोट्या मुलांनी गिफ्ट दिलेलं आहे. हे अथर्वचं गिफ्ट आहे पहा. तर बघा अशा पद्धतीने आपला छोटासा बर्थडेचं सेलिब्रेशन झालेलं आहे. छोट्या मुलांनी गिफ्ट वगैरे दिलेलं आहे. प्रत्येकाने काहीतरी गिफ्ट आणलेलं होतं छोटं छोटं ज्याच्या त्याच्या पद्धतीने. बघा तर गिफ्ट लगेच आपण घालून पण पाहिलेलं आहे अशा पद्धतीने. थँक्यू.